छत्रपती संभाजीनगरमध्ये निदाला आश्रय दिलेल्या घरावर तोडक कारवाई, पालिकेकडून बुलडोझर चालवत घर जमीनदोस्त। निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला भोवलं, छत्रपती संभाजीनगरमधील मतीन पटेलच्या घरावर पालिकेकडून बुलडोझर। नीट पेपर फुटी प्रकरणाचं पुणे कनेक्शन समोर, पेपर फुटी संदर्भातला एक आरोपी पुण्यातला असण्याची शक्यता, पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचा नगरसेवक मिराज खानवर गंभीर आरोप, निवडणूक शपथपत्रात तिसऱ्या अपत्याची माहिती लपवून फसवणूक केल्याप्रकरणी मिराज खानसह 7 जणांवर गुन्हा दाखल। भोनू खऱ्याचा न्यायालयीन कोठडीतून सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा, सिन्नर पोलीस खरातला न्यायालयात करणार हजर। सांगलीच्या जत तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे मंदिराची भिंत कोसळली, 6 जणांचा ढिगाऱ्याखाली दबल्यानं मृत्यू तर 15 जण जखमी। खासदार पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीला दणका, मुद्रांक शुल्क माफीचा अर्ज नोंदणी महानिरीक्षकांनी फेटाळला, कंपनीला भरावा लागणार 22 कोटी 46 लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क। सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात वाढ, आयात शुल्क 6% वरून 15%वर, परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी होण्याची शक्यता। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 5 देशांच्या दौऱ्यावर, यूएई, नेदरलँड्स, इटली, स्वीडन देशांचा मोदी करणार दौरा। जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। एका मंदिराच्या परिसरातील शेडची भिंत वादळी वारा आणि पावसानं पडली, यामध्ये आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झालाय तर 15 भाविक गंभीर जखमी असून जखमींना जतमधील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले। मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती आणि यावेळी पाऊस आल्यानं दुर्घटना घडली। वारा सुटल्यामुळे एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे। तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत। जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे, बाकीचे बरेच जण जखमी आहेत। त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संक सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत। आजपासून सोनं आणि चांदी खरेदी करणं महाग होणार आहे। भारतानं सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 15% वाढवण्याचा निर्णय घेतलाय। आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्यात आलेलं आहे। सोन्याच्या दरातील ही वाढ लग्नसराईच्या काळात लोकांच्या बजेटमध्ये अडथळा आणू शकते। केवळ शुल्कवाढीमुळे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 13,000 रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात। या निर्णयामुळे परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी होण्याची ही अपेक्षा आहे। मौल्यवान धातूंचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारतातील मागणी या वाढीव शुल्कामुळे कमी होऊ शकते असं मानलं जातंय। तथापि यामुळे भारताची व्यापार तूट कमी होण्यास आणि रुपयाला आधार मिळण्यास मदत होऊ शकते। मात्र या निर्णयामुळे तस्करी वाढण्याची शक्यता आहे। तर किमतींवर नेमका काय परिणाम होणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। 24 कॅरेट सोनं हे 15,207 रुपये प्रति ग्रॅम इतकं होईल। यापूर्वी 6% आयात शुल्क होतं, म्हणजे 912 रुपये आकारले जायचे, मात्र आता ते 15% आयात शुल्क असेल, त्यामुळे 2,281 रुपयांची वाढ होईल। त्यानंतर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं अंदाजे 1,369 रुपयांनी महागणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनारला सीबीआयनं अटक केली आहे। यानंतर नाशिक पोलिसांकडून शुभमचा ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना झालंय। रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून जोरदार चौकशी करण्यात आली। पेपर फुटी रॅकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचा फोकस आहे।
तर नाशिक कनेक्शनमुळे तपासाला नवे धागेदोरे मिळालेत. स्थानिक तपासानंतर आता सीबीआयकडून देशव्यापी लिंकचा शोध सुरू आहे. शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, प्राजक्ता, नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार याला काल नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नाशिक पोलिसांना राजस्थान पोलिसांकडनं अर्थात सीबीआयकडनं एक पत्र प्राप्त झालेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं विनंती करण्यात आलेली होती की शुभम खैरनार नावाचा इसम जो आहे त्याचा नेट पेपर फुटी प्रकरणी समावेश आहे, सहभाग आहे आणि आपण त्याला ताब्यात घ्यावं अशा प्रकारची विनंती जी आहे ती नाशिक पोलिसांना करण्यात आली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी तब्बल 2-3 तास साधारणतः सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं होतं. साधारणतः 12 वाजेच्या सुमारास काल दुपारी त्याचा ताबा जो आहे तो नाशिक पोलिसांनी घेतलेला होता आणि त्यानंतर तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र काल रात्री उशिरा या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआयचं पथक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालं. सीबीआयच्या पथकानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या खैरनारचा जो शुभम खैरनार नावाचा जो संशयित आहे त्याचा ताबा घेतलेला आहे. हा बीएमएसच्या शेवटच्या वर्षाला असल्याची माहिती कळतीये आणि त्यामुळे शुभम खैरनार याचा ताबा घेत असताना पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काळजी जी आहे ती या सगळ्यामध्ये घेतली आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काल रात्री त्याला मुंबईच्या दिशेनं नेण्यात आलेलं आहे. नाशिक कनेक्शन मध्ये त्यांनी जो काही पेपर फोडलेला होता किंवा पेपर फुटीची जी लिंक होती त्याचा नाशिकशी संबंध असा होता की त्यांनी पुण्याच्या एका व्यक्तीकडनं हा पेपर जो आहे तो 10 लाख रुपयांना विकत घेतला होता आणि तो पेपर कुठे राजस्थानला 15 लाख रुपयांना विकल्याची माहिती पोलिसांना होती आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला होता आणि आता सीबीआय या प्रकरणामध्ये स्वतंत्र तपास करते. त्यामुळे त्या तपासातच आणखी काही धागेदोरे याचे मिळतात का याचा शोध जो आहे तो घेतला जाईल. ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलंय. नाशिकमधून शुभम खैरनार असं नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. नाशिक पोलिसांनी आरोपीचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेत अटक केली आहे. संबंधित युवकाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी आहे. नीट प्रकरणातील पेपर फुटी प्रकरणानंतर आरोपीनं पोलिसांपासून बचावासाठी हेअरस्टाईल बदलल्याचं तपासामधून उघड झालंय. नीट पेपर फुटी प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तर नाशिकच्या आरोपीनं अहिल्यानगरमधील आरोपीकडून 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन हरियाणामधील आरोपीला 15 लाख रुपयात विकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचं हे नाशिक कनेक्शन समोर आलेलं आहे. आणखीन एक मोठी बातमी, नीट पेपर फुटी प्रकरणाचं आता पुणे कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. कारण पेपर फुटी संदर्भातला एक आरोपी पुण्यातला असण्याची शक्यता असल्याचं कळतंय. पुणे पोलिसांकडून शहरात संबंधित आरोपीचा सध्या शोध सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय. जर नीट पेपर फुटी प्रकरणातला आरोपी पुणे शहरात असेल तर सर्च ऑपरेशन करून त्याला ताब्यात घेत पुणे पोलीस सीबीआयच्या ताब्यात देणार असल्याची देखील माहिती समोर येते. त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणाचं आता पुणे कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. पेपर फुटी संदर्भातला एक आरोपी पुण्यातला असण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहतोय की काल खरं तर नीटचा पेपर जो आहे तो रद्द करण्यात आला होता. पेपर फुटीमुळे हा सगळा पेपर रद्द झाल्यानंतर जे या प्रकरणात आहेत त्या सगळ्या आरोपींचं देशभर सर्च ऑपरेशन राबवलं जातंय. नाशिकमधून एका आरोपीला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत आणि याच सगळ्या प्रकरणाचं लोण आता पुण्यापर्यंत येऊन पोहोचले. कारण या सगळ्या प्रकरणातला एक आरोपी पुण्यात देखील असण्याची सीबीआयला दाट शक्यता वाटत होती आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा खरं तर तपास जो आहे तो सुरू केला आहे. जर आरोपी तो पुण्यात असेल तर पुणे पोलिसांकडून काल संध्याकाळनंतर पुणे शहरात सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात येते
या संबंधातला एक आरोपी पुण्यात असल्याची नाशिकचा जो आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातला त्यानं चौकशीत असं सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून सर्च ऑपरेशन शहरभरात राबवलं जाते आणि या संबंधातला कुठलाही आरोपी किंवा संशयित आरोपी जर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला तर त्याला ताब्यात घेऊन लगेच सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांकडे दिलं जाणार आहे. पण सध्या तरी अजून कुणालाही या प्रकरणी ताब्यात घेतलं नसल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले. पण सर्च ऑपरेशन तरी शहरभरात नक्की पुणे पोलिसांनी या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेलं पाहायला मिळतंय. प्राजक्ता, ठीक आहे अभिजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.